सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भववन्दे मुक्तये ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्यं ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णेव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं। जो आनंद सत्य प्रकाश विभुवानी आधार नाम रूपास बुद्धिदाने आणि न जाणे इतिहास तो अपार शुद्ध परमात्मा मेथे असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णु महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम निर्भीती देवी कुबेर तैसेची जो सर्वज्ञ आणि दया घन मुनी हृदय जाचे करीती ध्यान त्याची बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजसी माझी होतसे ज्याच्या ज्ञाने भासी जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाई सर्पना जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे पुण्य पुरुष सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा नाम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या। तर आपला पान नंबर किती आहे? पान नंबर किती आहे? आपला चौथा तरंग चाललेला आहे। चौथ्या तरंगामध्ये अनिर्वचनीय ख्याती याची रीती 9वा भाग या ठिकाणी चालू आहे। तर आपण बघू लागलो की शिष्य हा गुरुला जो काही प्रश्न करू लागला की अनिर्वचनीय ख्यातीची रीती, तर तो सर्प कुठून आला, कसा आला, गुरुनं त्याला समर्पक अशा प्रकारचे उत्तर देऊन त्याचं समाधान झालं आणि शिष्य सांगतो की मला जे काही समजलं तर अनिर्वचनीय शब्दाचा अभिप्राय इथपर्यंत मला समजला, पण रज्जूच्या ठिकाणी सर्प आलाच कसा हे तुम्ही मला सांगा। रज्जू असताना सर्प कसा आला ते, अशा प्रकारचा शिष्याची शंका आहे। आणि म्हणून या ठिकाणी म्हणजे भ्रम झाला कसा, वास्तव सर्प आला कसा, म्हणजे वास्तव ब्रह्म असताना भ्रम झाला कसा। भ्रम तर नाही व्हायला पाहिजे, भ्रम झाला म्हणजे मला भ्रम का झाला की रज्जू असताना सर्प कुठून आला, हे जगत आलंच कुठून, झालंच कसं। आणि म्हणून अशा प्रकारचं या ठिकाणी दृष्टांतानं आपल्याला रज्जू सर्पाच्या दृष्टांतानं जगाचा बात करायचा आहे। असं या ठिकाणी हा रज्जू सर्पाचा दृष्टांत घेऊन शिष्यानं गुरुला प्रश्न केला की सर्प आलाच कसा। तर गुरुनं सांगितलं की सर्पाला यायला काय नाही, सर्प कुठून आला नाही, काय नाही काय नाही, रज्जूच्या विशेष रूपाच्या अज्ञानामुळं सर्प भासला। म्हणून रज्जूचं सामान्य रूपानं ज्ञान झालं पण विशेष रूपानं ज्ञान नाही झालं। आता सामान्य रूपानं ज्ञान कसं झालं की आहे काहीतरी पडलेलं आहे, कळालं, कळालं नाही का, कळालं। सामान्य रूपाचं ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान याच्यामुळं विपरीत रूपानं डोळी दिसली आणि त्याला त्या डोळीलाच सर्प असं प्रकारचं म्हटलं गेलं। आणि म्हणून सर्प कुठून आला तर त्याचं उत्तर दिलं की रज्जूच्या विशेष रूपाच्या अज्ञानात, आणि त्या योगानं अनिर्वचनीय उत्पत्ती होऊन त्याचे ज्ञान झाले। अनिर्वचनीय उत्पन्न झाला सर्प, अशा प्रकारचं त्याचं ज्ञान झालं, दिसला रज्जूवर। आणि आता त्या ठिकाणी
अनिर्वचनीय म्हणजे त्याच्याबद्दल काही बोलता येत नाही. निर्वचन म्हणजे सांगणं, अनिर्वचन म्हणजे काही सांगता येत नाही. आणि असा सर्प त्या ठिकाणी दिसला रज्जूच्या विशेष रूपाच्या अज्ञानाने. सर्पाची उत्पत्ती कशी झाली, सर्प कुठून आला, तर रज्जूच्या विशेष रूपाच्या अज्ञानामुळं सर्प दिसला. असं सद्गुरूनं उत्तर दिल्यानंतर आता अनिर्वचनीय ख्यातीची रीती असा 9वा क्रमांक 9वा भाग या ठिकाणी आजचा आपला विषय आहे. तर सर्पांची उत्पत्ती कशी झाली, उत्पत्ती होण्यास काहीतरी सामग्री पाहिजे. तर त्याने सांगितलं की बाबा सर्पाची उत्पत्ती झालीच कशी, कारण कोणता पदार्थ उत्पन्न झाला, कारण मग दिसला कसा, ज्या अर्थी तो दिसला त्या अर्थी तो उत्पन्न झालेला असला पाहिजे. आणि मग उत्पन्न झालेला असल्यामुळं तो त्या ठिकाणी मला दिसला. म्हणून सर्पाची उत्पत्ती कशी झाली त्याची सामग्री आता गुरु सांगते, तुला सोप्या भाषेमध्ये समजन अशा भाषेत मी सांगतो. म्हणून अंतःकरण काय करतं, त्या वस्तूचा आकार काही काढायचं असलं ना, तर रूप आहे, तर डोळ्यांना रूप काढायचं असलं तर अंतःकरण काय करतं की रूपाचा आकार धरतं. म्हणून डोळ्याद्वारे रूपाचा आकार धरतं आणि चिदाभास त्या वस्तूचं ज्ञान करून देतो, त्या रूपाचं ज्ञान चिदाभास करून देतो. म्हणून डोळ्यानं अंतःकरण आकार धरतं आणि चिदाभास त्याचं ज्ञान करून देतो. आता चिदाभास शब्दाचा अर्थ चिद म्हणजे जे काही ब्रह्म, जे काही चैतन्य, ब्रह्म चैतन्य किंवा अंतःकरण उपाधी लागल्यामुळे त्याच ब्रह्म चैतन्याला कुटस्थ मानले गेले. कारण पुढे आपल्याला हा विषय येणारच आहे. जसं त्याचं वर्णन अशा प्रकारचा विषय आपण बघितला, तसाच पुढे आता हे चैतन्याचे प्रकार हा विषय येणारच आहे. तर त्याच्यामध्ये अंतःकरण उपाधी लागल्यामुळं त्या ब्रह्मचैतन्याला कुटस्थ असं नाव आलं आणि त्या कुटस्थाचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब, मग त्याला म्हणायचं या ठिकाणी चिदाभास, आभास, चिद आभास. म्हणून असं त्याचा अर्थ आहे की चैतन्याचाच अंतःकरण उपाधी लागल्यामुळं जो काही आभास त्याला चिदाभास अशा प्रकारचे या ठिकाणी नाव आलेलं आहे. म्हणून आता एखादा घट आहे, एखादा पट आहे आणि त्या वस्तूचं ज्ञान होण्यासाठी अंतःकरण काय करतं, त्या वस्तूचा आकार धरतं. कारण अंतःकरणाचं काम काय आहे की डोळ्याद्वारे अंतःकरण वृत्ती तिथपर्यंत जाते. जसं आपण पाहतो की वृत्ती म्हणजे एक अंतःकरणाचाच भाग, की जसं भगवान महाराज सांगत असते की अंतःकरण जसं दांड आहे, दांडानं पाणी जात तिथपर्यंत. आपण काय म्हणतो, दांडाचं पाणी, पाटाचं पाणी. मग तशा प्रकारचं या ठिकाणी ही अंतःकरणाची वृत्ती ही जसं दांडासारखी त्या ठिकाणी लांबलचक. आता ते तसं तळ्यातलं पाणी पाटाच्या रूपानं पिकापर्यंत जातं, तसं ही अंतःकरण वृत्ती सुद्धा काय होती तर तिथपर्यंत जाती आणि म्हणून त्या वस्तूचं ज्ञान होतं आणि मग अंतःकरण आकार धरतं आणि चिदाभास त्याचं ज्ञान करून देतो. आता यापूर्वी सांगताना या ठिकाणी प्रत्येक वस्तूवर आवरण आहे. आवरण आहे तर कोणतं, एक अंधकाराचं आणि एक अज्ञानाचं, दोन प्रकारचे आवरण या ठिकाणी सांगितले. एक अंधकाराचं आवरण आहे, कारण प्रत्येक वस्तू या ठिकाणी दिसायसाठी त्याला प्रकाश लागतो आणि प्रकाशाशिवाय ते आपल्याला दिसत नाही, म्हणून अंधकाराचं आवरण आहे. तर या ठिकाणी पाहतो आपण की प्रत्येक वस्तूला अप्रकाशमान आहेत, त्यांना बघण्यासाठी प्रकाश लागतो. म्हणून प्रत्येक वस्तूवर अंधकाराचं आवरण आहे आणि त्या अंधकाराचं आवरण प्रकाशानं जात असतं. म्हणून अंधकाराचं आवरण आणि दुसरं अज्ञानाचं आवरण.
दोन प्रकारचे अशा प्रकारचं या ठिकाणी आवरण सांगितले, म्हणून अज्ञानाचं आवरण. आता अंधकाराचं आवरण प्रकाशानं गेलं. माईक कोणा तरी चालू आहे, तर माईक बंद करा. माईक बंद करणे विनंती माईक बंद करा. सर्वांना. कोणाचं आणि म्हणून आपल्याला ध्यानात घ्यायचं की अंधकाराचं आवरण हे प्रकाशानं जात आणि अज्ञानाचं आवरण तर ती वस्तू कळल्यानं जात. म्हणून प्रत्येक वस्तूवर काय आवरण आहे आणि ते दोन प्रकारचे आवरण आहे. म्हणून या ठिकाणी सांगायला लागले की बाह्य पदार्थाच्या वेळी अंतःकरण वृत्तीस नेत्राची आणि प्रकाशाची सहायता लागते. आता बाह्य पदार्थ, आता बाह्य म्हणजे आपल्या इंद्रियाच्या बाहेरचे पदार्थ कळण्यासाठी काय लागत, तर नेत्राची गरज आहे आणि प्रकाशाची सुद्धा गरज आहे. प्रकाश सुद्धा लागतो, कारण प्रकाश नसला तर ती वस्तू आपल्याला दिसणार नाही. कारण प्रत्येक वस्तूला प्रकाश पाहायला लागतो, प्रकाशाशिवाय ती वस्तू दिसत नाही. म्हणून बाह्य वस्तूला पाहायसाठी प्रकाश लागतो आणि प्रकाश असल्यावर त्या वस्तूचं ज्ञान होतं. आणि नुसता प्रकाश नाही, इंद्रिय सुद्धा लागते, कारण डोळा सुद्धा लागतो, डोळा लागतो आणि परत त्या ठिकाणी अशा प्रकारचं प्रकाश सुद्धा लागतो. म्हणून रूप पाहायचं असलं तर प्रकाश लागला आणि डोळा सुद्धा लागला. म्हणून एक नुसता प्रकाश जरी असला तरी पण डोळा नसल्यामुळे त्या वस्तूचं ज्ञान होणार नाही, किंवा डोळा असला पण प्रकाश नाही तरी पण ती वस्तू कळणार नाही. म्हणून बाह्य वस्तूचं ज्ञान होण्यासाठी जसं की डोळा बी लागतो रूपाचं ज्ञान व्हायला आणि प्रकाश सुद्धा लागतो. निबिड अंधकारातील वस्तू नेत्र व अंतःकरण वृत्ती ही चांगली असून सुद्धा दिसत नाही. निबिड अंधकार म्हणजे दाट अशा प्रकारचा अंधार आहे आणि त्या अंधारामध्ये वस्तू असून सुद्धा दिसत नाही. डोळा बी आहे, वस्तू आहे, पण अंधारामुळं त्या वस्तूचं ज्ञान होत नाही. कारण प्रत्येक वस्तूवर आपण बघायला लागलो की अंधकाराचं आवरण आहे आणि ते अंधकाराचं आवरण दूर केल्यानंतर त्या वस्तूचं ज्ञान होतं. म्हणून प्रकाश लागतो आणि म्हणून बाह्य वस्तू पाहण्यासाठी आपल्याला प्रकाशाची गरज आहे, म्हणून प्रकाश लागतो. आणि याच्यावरून सिद्ध होतं की प्रत्येक वस्तूवर अंधकाराचं काय आवरण आहे. म्हणजे दोन प्रकारचे आवरण आहे. एक अंधकाराचं, बसा बसा त्याच्यापासून, दोन प्रकारचे आवरण आहे. एक अंधकाराचं आवरण आणि ते अंधकाराचं आवरण तर ते प्रकाशानं दूर होत. दुसरं आवरण अज्ञानाचं आहे. प्रत्येक वस्तूवर अज्ञानाचं आवरण आहे, कारण दोन प्रकारचे आवरण या ठिकाणी सांगायला लागले की पहिलं अंधकाराचं आवरण ते प्रकाशानं दूर होतं आणि दुसरं अज्ञानाचं आवरण. आता अज्ञानाचं आवरण कसं आहे, तर एखादा समजा आपलं अंतःकरण जर कशात तरी एखाद्या विषयामध्ये मग्न असलं तर आपल्या समोरून कोणी गेलेलं आपल्याला त्याचं ज्ञान नसतं. जसं या विचारसागरामध्ये एक दृष्टांत द्याला की कोणी एखादा त्या ठिकाणी बुद्धिबळाचा खेळ खेळायला लागला आणि त्याचा मुलगा समोर त्या ठिकाणी आला, परंतु हा बुद्धिबळामध्ये त्या खेळामध्ये मग्न असल्यामुळं त्याला त्या मुलाकडे त्याचं ध्यान नसतं, किंवा त्याचा प्रिय मित्र जरी आला पण त्याच्या बोलण्याकडे किंवा त्याच्याकडे त्याचं लक्ष नसतं, कारण तो त्या बुद्धिबळाच्या खेळामध्ये मग्न असतो. म्हणजे प्रत्येक वस्तू वर अज्ञानाचं आवरण आहे. ती वस्तू कळायसाठी त्याचं अज्ञान जावं लागतं, म्हणजे त्या वस्तूचं ज्ञान व्हावं लागतं. म्हणून आपल्याला ध्यानात घ्यायचं की जसं आपल्या समोर कोणी असलं
तरी पण तिथं जर अंतःकरण वृत्ती दुसऱ्या विषयात मग्न असली तरी जवळ वस्तू असून बी त्याचं ज्ञान होत नाही. म्हणजे प्रत्येक वस्तूवर अज्ञानाचं आवरण आहे आणि ते अज्ञानाचं आवरण त्या ठिकाणी जाण्यासाठी काय या ठिकाणी प्रक्रिया सांगितली विचार सागरामध्ये, तर खूप महत्वाची प्रक्रिया आहे. त्याने सांगितलं की अंतःकरण वृत्ती त्या वस्तूपर्यंत जाऊन त्या वस्तूचा आकार धरते आणि चिदाभास त्याचं ज्ञान करून देतो. म्हणून चिदाभास जो काही अंतःकरणामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब, तर त्याला चिदाभास अशा प्रकारचं या ठिकाणी नाव दिलेलं आहे. अंतःकरणामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब आणि म्हणून त्याला या ठिकाणी चिदाभास, म्हणून ते चिदाभास त्या वस्तूचं ज्ञान करून देतो. आणि म्हणून या ठिकाणी अज्ञानाचेच आवरण आहे. चिदाभास वर्तमान अंतःकरण वृत्ती प्रकाशाची सहायता घेऊन पदार्थाजवळ जेव्हा जाते तेव्हा पदार्थावरील अंधकाराचे आवरण प्रकाश नष्ट करतो. हे वर सांगितलेच. नंतर अज्ञानाचे आवरण अंतःकरण वृत्तीत असेला चैतन्याचा आभास म्हणजे चिदाभास. आता चैतन्याचा आभास म्हणजे काय? चिदाभास. अज्ञानाचं आवरण एक आहे दुसरं, म्हणून ते अज्ञानाचं आवरण आहे. आणि या ठिकाणी चिदाभास म्हणून जे चैतन्याचा आभास, अंतःकरणामध्ये चैतन्याचा जो काही प्रतिबिंब आहे, तर त्याला या ठिकाणी चिदाभास. आणि म्हणून चिदाभास काय करतो? प्रकाशन करतो. आता प्रकाशन करणं म्हणजे ज्ञान होणं. आता इथं काय? ज्ञान प्रकाश म्हणजे चिदाभास पदार्थाच्या आकाराचे ज्ञान करून देतो. प्रकाशन करतो म्हणजे त्या पदार्थाच्या आकाराचं ज्ञान करून देतो. म्हणून अंतःकरण वृत्ती काय करते? तर वस्तूचा आकार धरते आणि चिदाभास त्याचं ज्ञान करून देतो. आणि म्हणून अज्ञानाचं आवरण आता दूर होतं आणि त्या वस्तूचं ज्ञान होतं. म्हणून आपण बघितलं की दृष्टांत खूप सुंदर घालत आहे ना, की बुद्धिबळाच्या खेळामध्ये जवळ असून बी एखादा प्रिय व्यक्ती तर अंतःकरणानं त्याचा आकार धरला नाही. कारण का धरला नाही? तर अंतःकरण खेळात गुंतलं होतं ना. बुद्धिबळाच्या खेळामध्ये अंतःकरण गुंतल्यामुळं समोर आलेला मुलगा किंवा प्रिय मित्र त्याच्याकडे लक्ष नव्हतं आणि म्हणून अज्ञानाचं आवरण दूर झालं नाही. अज्ञानाचं आवरण दूर होण्यासाठी काय लागत? तर अंतःकरणानं त्या वस्तूचा आकार धरावा आणि अंतःकरणानं त्या वस्तूचा आकार धरल्यावर चिदाभास त्या वस्तूचं ज्ञान करून देतो. कारण दोन काम होते की अंतःकरण त्या वस्तूचा आकार धरतं आणि चिदाभास त्याचं ज्ञान करून देतो. आणि असं झाल्यानंतर मग अज्ञानाचं आवरण दूर होतं. म्हणून दोन प्रकारचे आवरण, हे अंधकाराचं आवरण प्रकाशानं दूर झालं आणि अज्ञानाचं आवरण अंतःकरणानं त्या वस्तूचा आकार धरला आणि चिदाभासानं त्याचं ज्ञान करून दिलं. आणि दोन प्रकारचे आवरण आहे हे आपल्याला या ठिकाणी त्यांना सांगायचं. म्हणून सामान्य पाहणारा इंद्रियाचा व पदार्थाचा संबंध झाल्याशिवाय ज्ञान होते असे वाटते. पण वर सांगितलेल्या प्रकाराने अंधकाराचे आवरणाचा प्रकाशाने व अज्ञानाच्या आवरणाचा अंतःकरण वृत्तीने नाश केल्याशिवाय चिदाभासाकडून पदार्थाचे ज्ञान होणं शक्य नाही. म्हणून चिदाभासाकडून ज्ञान व्हायचं असल्यावर अगोदर काय लागतं? तर अज्ञानाचं आवरण असतं, ते प्रकाशाने व्हावं लागतं आणि अंतःकरणानं त्या वस्तूचा आकार धरावा लागतो. तेव्हा चिदाभास ज्ञान करून देतो. म्हणून चिदाभासाला ज्ञान करून देण्यापूर्वी ह्या घटना घडाव्या लागतात आणि हे खूप चटकन घडतं म्हणून लक्षात येत नाही. म्हणून अशा प्रकारचा अंतःकरण वृत्ती त्याचा आकार धरणं आणि त्याचं चिदाभासानं ज्ञान करून देणं. म्हणून अशा प्रकारचं या ठिकाणी त्याने ही रीती सांगितली की दोन प्रकारचे आवरण कशा प्रकारचे असते आणि ते लक्षात घेण्यासाठी पदार्थ ज्ञानाची रीती शास्त्रामध्ये या प्रक्रियेला, कारण विचार सागरामध्ये अशाच या ठिकाणी प्रक्रिया आहेत आणि ह्या प्रक्रिया या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि आता ही पदार्थ ज्ञानाची रीती, कारण पदार्थाचं ज्ञान कसं होतं याची काय रीती आहे
तर हे या ठिकाणी ग्रंथकार आपल्याला सांगायला लागले. म्हणून अशा प्रकारचा अनिर्वचनीय पदार्थ उत्पत्तीचा प्रकार म्हणून काय प्रकार आहे अनिर्वचनीय? कारण या ठिकाणी ती झालीच नाही, अनिर्वचनीय अशा प्रकारचा अनिर्वचनीय स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या हे अनिर्वचनीय ख्याती आपली चालू आहे. कारण आपण बघितलं की ह्या ख्याती प्रकरणामध्ये ख्यातीमध्ये प्रतीती आलेल्या सर्पाची प्रतीती याच्यावर त्या ठिकाणी ते 5 जण विचार करू लागले की मग एकानं सत्य त्या ठिकाणी सर्पच नाही, सर्वच काही आसार आहे असं त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी नाही, शून्यम शून्यम सांगितलं. ती बुद्धाची ख्याती आपण बघितलं असत ख्याती. कारण त्यांनी सांगितलं की काय नाही सगळं काही शून्य शून्य आहे. म्हणून बुद्धाच्या 2 ख्यात्या बुद्धांच्या शिष्याच्या. तर ही पहिली ख्याती असत ख्याती आणि दुसरी ख्याती आत्मख्याती. कारण आत्मख्याती सांगताना आपण बघितलं की आत्मख्यातीमध्ये त्याने सांगितलं की बुद्धीच पदार्थाचा आकार धरते आणि ती बुद्धी कशी आहे तर प्रत्येक क्षणाला बदलते. असं त्या ठिकाणी आत्मख्यातीवाल्याचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यानं या बुद्धीलाच आत्मा मानलेले आत्मख्याती. आणि म्हणून ही सुद्धा या ठिकाणी बुद्धाच्या शिष्याची आहे, ही सुद्धा चुकीची आहे. पहिली पण चुकीची आहे असंच कसं म्हणताय? कारण वंद्यापुत्र असंच आहे, परंतु हे सर्व काही असं कसं म्हणता येईल? म्हणून पहिली बी चुकीची आहे आणि आत्मख्याती सुद्धा चुकीची आहे. कारण प्रत्येक क्षणाला या ठिकाणी बुद्धी बदलती म्हणून ती बदलणारी बुद्धीचा आत्मा आहे. परंतु याला आक्षेप घेताना आत्मख्यातीवाले जे काही प्रोच्य न्याय आहे, कारण अन्याच्या ख्यातीमध्ये आपण बघितलं की 2 प्रकारचे अन्याच्या ख्याती आहेत. त्याच्यामध्ये प्रोच्य आणि नैवे न्याय अशा प्रकारचे त्याच्यामध्ये 2 भाग त्याने सांगितले. अन्याच्या ठिकाणी अन्य, कारण त्याने सांगितलं ते प्रोच्य म्हणते की तुम्ही जे म्हणतात आत्मख्यातीवाल्याला की तुम्ही म्हणता की प्रत्येक क्षणाला या ठिकाणी बुद्धी बदलती तोच आत्मा आहे. तर मग मी पूर्वी होतो, बालपूर्वी होतो. त्याचा माईक चालू आहे, तर कृपया माईक बंद करणे. तर मी जे पूर्वी होतो आणि तो मी आता आहे. कारण मी पूर्वी आईच्या मांडीवर होतो, तो मी आता नातवाला मांडीवर घेऊन खेळवायला लागलो. असं जे काही स्मरण आहे तर ते स्मरण राहिलं नसतं. कारण बुद्धी क्षणिक आहे आणि ती क्षणिक बुद्धी प्रत्येक क्षणामध्ये बदलती, तीच आत्मा आहे. तर मग त्या ठिकाणी मला तर मी आईच्या मांडीवर होतो आणि आता नातवाला मांडीवर घेऊन खेळायला लागलो. तर याचं स्मरण त्या ठिकाणी मग मी तर राहिलो. आणि मग अशा प्रकारचं ही ख्याती चुकीची आहे असं कोण म्हणायला लागलं? प्रोच्य म्हणायला लागले. प्रोच्य न्याय म्हणजे अन्याच्या ख्यातीमधला हा पहिला ठिकाणी 2 भाग, त्यात प्रोच्य आणि नैव न्याय. तर प्रोच्य न्याय असं म्हणते. परंतु आपण बघितलं की प्रोच्य न्यायिकाचं म्हणणं सुद्धा तसं चुकीचं आहे. कारण ते काय म्हणते की सर्प कसा झाला मी सांगतो म्हणे तुम्हाला. आता रज्जू त्या ठिकाणी वारुळाचा सर्प इथं दिसला. कशानं दिसला? की डोळ्यामध्ये त्या ठिकाणी काहीतरी दोष आला आणि सदोष डोळ्यामुळं तिथला सर्प, त्या वारुळातला सर्प मला इथं दिसला आणि यालाच त्या ठिकाणी ते अशा प्रकारचं अन्यथा ख्याती म्हणते, ती नैवे न्यायिक त्या प्रोच्य न्यायिकाची. आता त्याला दोष देताना नैवे न्यायिक म्हणते की तुम्ही तिकडचा सर्प तुम्हाला इथं दिसला, तर मग तिकडचे झाडं नाही दिसले तुम्हाला, तिकडचे दुसरे पदार्थ नाही दिसले, तिकडचा सर्पच तुम्हाला इकडे कसा दिसला? कृपया माईक बंद करा बरं, कोणाचं चालू आहे तर. माईक बंद करून टाका.
तर मग आपल्याला लक्षात घ्यायचं मग तिकडचं नाईक म्हणते पुढचे नायकाच्या मताला दूध देते ते म्हणते तुम्हाला तिकडचं त्या ठिकाणी सर्प दिसला वारुळावरचा, परंतु मग तिथले झाड का दिसले नाही इकडं? तिथला वारुळावर सर्प पाहिला आणि तो तुम्हाला रज्जूच्या ठिकाणी तिथला सर्प दिसला, तर मग तिकडचे सगळंच काय दिसायला पाहिजे होतं, नुसता सर्प कसा दिसला तिथला? पुन्हा सर्प दिसला म्हणता तर मधामध्ये भिंती आडव्या होत्या बऱ्याच काही. आता पडद्याच्या पलीकडचं काय दिसत नाही, तर भिंती किती आडव्या होत्या मधामध्ये, मग तितक्या लांबचा सर्प इथे कसा दिसत तुम्हाला? आता ज्याचे डोळे सदोष आहेत आणि त्याचे डोळे सदोष आहेत त्याला कसे दिसत? निर्दोष डोळे त्या ठिकाणी, ज्याचे डोळे चांगले आहेत त्याला तर त्या ठिकाणी पडद्याच्या पलीकड काय दिसत नाही. तर तुम्ही सांगता की ज्याचे डोळे त्या ठिकाणी खराब झाले की त्याला तिकडचा सर्प इकडं दिसला, तर हे तुमचं आगाऊच म्हणणे. चांगल्या डोळ्या वाढायला सुद्धा पडद्याच्या पलीकड काय आहे तर कळत नाही, तर अशाला इतक्या खराब डोळ्या वाढायला तिकडचा सर्प इथे कसा दिसत? मग तुमचं म्हणणं चुकीचे. आता नैवे न्यायिक म्हणते, मग नैवे न्यायिकाचं म्हणणं काय? मग ते म्हणतात ते सर्पच दोरीत सर्प रूपात दिसली अशा प्रकारचं. कारण दोरीच मला सर्प रूपात दिसणं याचं आणण्याच्या ठिकाणी अन्य दिसणं किंवा अन्य अन्य रूपाने दिसणं या दोन्हीला सुद्धा अन्यथा ख्याती म्हणलं, म्हणून याला अन्यथा ख्याती म्हणले आणि ही चुकीची आहे असं अख्यातीवाले सांगतात. तर अख्यातीवाले आहे की दोन सर्प कस काय ते दोन्ही दोन आहेत, मग दोन्ही दोन असताना रज्जू सर्प कसं दिसत? आणि हे म्हणणं तुमचं चुकीचं आहे असं कोण म्हणायला लागलं? अख्यातीवाला. म्हणून अख्यातीवाला सांगायला लागला की हे तुमचं म्हणणं कसं आहे तर चुकीचं आहे. कारण मग कसं चुकीचं आहे? तर रज्जू एक रज्जू कळण नाही तर सर्प कळण, मग दोन्ही त्या ठिकाणी रज्जू सर्प रूपानं कसं काय दिसायला लागली? आणि असं अख्यातीवाल्या त्या ठिकाणी सांगत आहे. आणि अख्यातीवाल्याचं सुद्धा म्हणणं या ठिकाणी कशा प्रकारचं चुकीचं आहे. तर या ठिकाणी अख्यातीवाल्यांना कशा प्रकारची सर्पाची उत्पत्ती मानली? तर ते म्हणले इदम रूपाने सामान्य ज्ञान प्रत्यक्ष आणि सर्व अंशांची स्मृती. कारण पूर्वी मी कधीतरी सर्प पाहिला होता आणि आता या ठिकाणी मला त्याची आठवण झाली पूर्वीच्या सर्पाची आणि आता त्या ठिकाणी मला रज्जूवर सर्प दिसला. हे म्हणणं किती त्या ठिकाणी चुकीचं आहे असं सत्ख्यातीवाले म्हणते. म्हणून हे म्हणणं कसं त्या ठिकाणी चुकीचं आहे? तर ते म्हणते सत्ख्यातीवाले म्हणते की पूर्वी या ठिकाणी एखादा दुःख झाला असलं, एखाद्याला वाघ दिसला तर आता काही त्याला भीती वाटत नाही त्या वाघापासून. कारण तो हसून सांगतो की मी खूप भेलो होतो. कारण आता मग त्याला भीती वाटायला पाहिजे होती, कारण वाटत नाही. म्हणून पूर्वीच्या झालेल्या पूर्वी त्या ठिकाणी सर्प पाहिला आणि आता त्या ठिकाणी रज्जूवर त्याचे काय झाला भ्रम झाला, मग त्या ठिकाणी हे म्हणणं चुकीचं आहे आणि म्हणून तुमची ख्याती अख्याती चुकीची आहे. आता आमची सत्ख्याती सत्ख्यातीवाला सांगतो की दोरी सत्य आहे, सर्प सत्य आहे, सगळं सत्य आहे, काही त्या ठिकाणी खोटं नाही. आणि म्हणून या ठिकाणी सत्ख्यातीवाल्याचं सुद्धा मत कसं आहे तर आपण त्या गुरुनं शिष्याला सांगितलं की हे सुद्धा मत चुकीचे आहे, कारण सगळं सत्य कसं होईल? म्हणून या ठिकाणी दोरी सत्य आहे, सर्प सत्य आहे. कारण सत्ख्यातीवाल्यानं खूप त्या ठिकाणी आटापिटा करून सांगितलं की हे सर्व जगत पंचभूतापासून झालं आणि ह्या सर्व त्या ठिकाणी पंचभूतामध्ये याचे अवयव आहेत, म्हणून दोरीमध्ये काय आहे त्या सर्पाचे अवयव आहेत. म्हणून हे कसं शक्य आहे? कारण एकच त्या ठिकाणी भ्रम आणि भ्रमातला पदार्थ, जसं की दोरी कळाल्यावर रज्जू कळाली म्हणजे सर्प निवृत्त होती, सर्पाची निवृत्ती होती आणि मग दोरी बिन सत्य आणि सर्प सत्य कसं काय? असं जे काही म्हणणं आहे तर हे म्हणणं चुकीचे आहे. हे गुरुने या ठिकाणी आपल्याला समजून सांगितलं.
आणि म्हणून हे सर्वता आणि असत ख्याती हे आणि पासून ते असत ख्यातीपर्यंत असणाऱ्या पाचही बी ख्यात्या चूक कशा आहेत तर हे आपण आतापर्यंत बघितलं. आणि आता या ठिकाणी शिष्य म्हणतो की मला तुमचं म्हणणं या ठिकाणी बऱ्यापैकी पटलं, परंतु हा सर्प आलाय कुठून हे मला सांगा. मग आता आपण तोच विषय बघायला लागलो की सर्प आला गेला काय नाही, तर तुला विशेष रूपाच्या अज्ञानामुळं हा सर्प दिसला की रज्जूच्या ठिकाणी रज्जूचं ज्ञान तुला झालं नाही. मग ज्ञान झालं नाही का विशेष झालं नाही, ते विशेष रूपानं ज्ञान झालं नाही. कारण ज्ञान झालं नसतं तर मग काहीच कळालं नसतं. पण निबिड अंधकार जर असतं तर काही दिसलं नसतं. परंतु काहीतरी त्या ठिकाणी थोडा थोडा प्रकाश आणि अंधकार, जास्तीचा अंधकार म्हणजे काहीतरी दिसायला लागलं तर तिथं काहीतरी पडल्यासारखं अशा प्रकारचं वाटतं. परंतु स्पष्ट ज्ञान झालं नाही. म्हणून त्याला त्या ठिकाणी काय म्हणले तर विशेष रूपाचं अज्ञान म्हणजे जसं आहे तसं कळलं नाही. आणि म्हणून अशा प्रकारचा हा भ्रम झाला आणि हे आपण बघू लागलो. तर म्हणून या ठिकाणी सांगताना की प्रत्येक पदार्थावर दोन प्रकारचे त्या ठिकाणी आवरण असते. आणि हे या ठिकाणी आपण आताच या ठिकाणी हा विषय बघितला की दोन प्रकारचे आवरण कसे असते की अंधकाराचं आवरण असतं आणि ते प्रकाशाने दूर होतं. कारण अंधकाराचं आवरण जड असतं, प्रकाशाशिवाय वस्तू दिसल्या असल्या की प्रत्येक वस्तू दिसायला प्रकाशच लागतो. प्रकाश नसला तर जवळ डोळा असून सुद्धा वस्तू असून सुद्धा त्या वस्तूचं ज्ञान होत नाही. याचा अर्थ प्रत्येक वस्तूवर अंधकाराचं आवरण आहे. अंधकाराचं आवरण असल्यामुळं प्रत्येक वस्तू पाहायला प्रकाश लागत असतो. कारण प्रकाशाशिवाय वस्तू दिसत नाही. म्हणून अंधकाराचं आवरण हे मनात लागत आणि त्या अंधकाराचं आवरण प्रकाशाने दूर होतं. दुसरं आवरण आहे अज्ञानाचं आवरण. पण अज्ञानाचं आवरण हे आपण बघितलं की दृष्टांत याला त्याने की बुद्धिबळाचा खेळ चालू आहे. एक माणसाचा मुलगा त्या ठिकाणी जवळ आहे, त्याला बोलवीत आहे, त्याला बोलत आहे, परंतु तो बुद्धिबळाच्या खेळामध्ये मग्न असल्यामुळं त्याच्याकडे लक्ष देत नाही. किंवा त्याचा मित्र आला तरी सुद्धा त्या ठिकाणी तिकडे लक्ष नसतं. याचं कारण आहे की तो त्या ठिकाणी खेळामध्ये त्याचं अंतःकरण रमलेलं असतं. कारण त्या वस्तूचा आकार अंतःकरणाने त्या वस्तूचा आकार धरणं आणि त्या भासांतराचं ज्ञान करून देणं. म्हणून ही पदार्थाच्या ज्ञानाची रीती या ठिकाणी अशा प्रकारची आहे असं शिष्याला सद्गुरूनं सांगितलं की प्रत्येक पदार्थाचं ज्ञान व्हायचं असलं तरी अशा प्रकारची रीती आहे. आणि म्हणून रज्जूवर त्या ठिकाणी ज्यावेळी सर्पभान होती त्यावेळी काय प्रकार होतो, अंतःकरणाची वृत्ती चक्षुद्वारे बाहेर निघून ज्या ठिकाणी रज्जू पडलेला असते त्या ठिकाणी रज्जूवर भ्रम झाला तर मग काय होतं, अंतःकरण वृत्ती जाते. पण आता अंतःकरण वृत्ती गेल्यानंतर रज्जूचं अस्पष्ट रूपानं ज्ञान होतं. माईक चालू आहे पहा, माईक बंद करा. आदिती ताई लावून देते माईक बंद करा. ध्यान नसते त्यांचं. आणि मग दुसऱ्याला आपल्यापासून विक्षेप व्हायला लागला त्यांना भान नसतं. थोडस आपलं भान ठेवा, दुसऱ्याचं ठेवा, विक्षेप होऊ नये अशा प्रकारचं त्या ठिकाणी थोडस दक्षता घ्या. या ठिकाणी त्यांनी मोबाईल लावून देऊन ते बोलतच राहते, तिथंच काम करीत राहते. असं करू नका. माईक बंद करा कोणाचं चालू असले तर. तुम्हाला नसलं ऐकायचं तर ऐकू नका, परंतु माईक बंद करून ठेवा. विनंतीला मान द्या थोडा. आपल्याला लक्षात घ्यायचं की अशा प्रकारचं अनिर्वचनीय ख्याती आणि ही आपली सर्व असताना अनिर्वचनीय पदार्थ उत्पत्तीचा प्रकार, अनिर्वचनीय पदार्थ उत्पन्न कसा झाला याविषयी
सांगायला लागले अनिर्वचनीय, कारण जो पदार्थच नाही आणि तो पदार्थ उत्पन्न कसा झाला याची रीती या ठिकाणी सांगायला लागले. तर कसा झाला, दोरीवर सर्प उत्पन्न कसा झाला, मग हेच या ठिकाणी आपल्याला ह्या रीती समजून घ्यायच्या की दोरीवर सर्प कसा झाला. तर विशेष रूपाचं काय झालं, दोरीचं अज्ञान आहे, कारण जसं आहे तशी दोरी कळाली नाही आणि म्हणून तिथं सर्प वाटला. म्हणजे रज्जुवरी भाषे मिथ्या सर्प, कारण जसा आहे तसा त्या ठिकाणी दोरी कळाली असती तर सर्पाचा भ्रम झाला नसता. म्हणून सर्पाचा भ्रम का झाला, तर जशी आहे तशी दोरी कळाली नाही आणि म्हणून नसलेला सर्प त्या ठिकाणी दिसला, असलेली दोरी कळाली नाही, मग दोरीच सर्प रूपानं त्या ठिकाणी आपल्याला दिसली. आणि म्हणून अंतःकरण वृत्ती चक्षुंद्रियाद्वारे बाहेर निघून ज्या ठिकाणी रज्जू पडलेले असतील त्या ठिकाणापर्यंत जाते. आणि म्हणून अंतःकरण वृत्ती काय होते, ज्या ठिकाणी रज्जू पडलेले आहे तिथपर्यंत जाते. परंतु आता तिला अंतःकरण वृत्तीला प्रकाशाची सहायता लागते, कारण प्रकाश असल्याशिवाय त्या वस्तूचं ज्ञान होत नाही आणि प्रकाश असला तर त्या वस्तूचं ज्ञान होत, प्रकाश नसला तर ज्ञान होत नाही. कारण निबिड अंधकारामध्ये मग काही दिसत नाही, अंधारच दिसतो सारा. म्हणून त्या वस्तूचं ज्ञान होण्यासाठी प्रकाश महत्वाचा आहे, कारण प्रकाशाशिवाय वस्तूचं ज्ञान होत नाही. म्हणून फक्त म्हणजे हे या ठिकाणी काहीतरी पडले आहे असे रज्जूचे सामान्य ज्ञान होते. म्हणजे काहीतरी आहे, पडलेलं आहे असं ज्ञान होतं. म्हणून रज्जूवरील अज्ञानाचे आवरण नाश करण्याचे आहे, परंतु योग्य प्रकाशाची तिला सहायता नाही. म्हणून योग्य अशा प्रकारचा प्रकाश नसला तर मग त्या ठिकाणी अज्ञान, म्हणून आपण ते पाहिले की दोन प्रकारचे आवरण, एक अंधकाराचं आवरण, दुसरं अज्ञानाचं आवरण. म्हणून हे अज्ञानाचं अंधकाराचं आवरण जाण्यासाठी प्रकाशाची सहायता लागते आणि प्रकाशाची सहायता असली तरच त्या ठिकाणी ते आवरण दूर होत असतं. म्हणून हे दोन प्रकारचे आवरण, कारण म्हणून हे एक एक विषय या ठिकाणी आपला स्पष्ट करून द्यायला लागले की हे आपल्याला अनिर्वचनीय ख्याती आणि याच्याबद्दल चौथ्या तरंगामध्ये खूपच या ठिकाणी विशेष रूपानं आपल्याला कळावं आणि म्हणून अनेक प्रकारचे दृष्टांत देऊन त्यानं आपल्याला समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण अनिर्वचनीय ख्याती कळणं हे काही साधं काम नाही, कारण अनिर्वचनीय ख्याती जर कळाली ज्याला तर त्याला हे जग त्या ठिकाणी भ्रम आहे असं कळत असत. कारण जग भ्रम आहे असं कळणारी फक्त अनिर्वचनीय ख्यातीच आहे. बाकीच्या ख्यात्यामध्ये जगाला कोणी बाकीच्यानं अनेक प्रकारानं त्या ठिकाणी जग सांगितलं आणि सत्ख्यातीवाल्यानं सांगितलं की जगत काय आहे तर सत्य आहे, म्हणून त्यांची तशी ख्याती आहे. जग सत्य मानून ते मोकळे झाले. परंतु आता या ठिकाणी अनिर्वचनीय ख्याती म्हणजे काय, तर ही या ठिकाणी आपल्याला त्याच्यामध्ये काय अडचण आहे आणि काय शंका या लागल्या किंवा ती स्पष्ट होण्यासाठी मग ही पदार्थ ज्ञानाची रीती या ठिकाणी समजून द्यायला लागले की पदार्थाचं ज्ञान कसं होतं. म्हणून प्रत्येक पदार्थाचं ज्ञान व्हायचं असलं तर मग जसं प्रकाशाची गरज आहे आणि अंतःकरणानं त्या ठिकाणी आकार धरण्याची सुद्धा गरज आहे. कारण अंतःकरणाचं काम काय आहे, त्या वस्तूचा आकार धरणं, आणि चिदाभासाचं काय काम आहे तर त्या वस्तूचं ज्ञान करून देणं. म्हणून यांना अनेक प्रकारानं किंवा एकच विषय सांगायचा असतो पण अनेक दृष्टांत देऊन त्यांना हे कळून द्यायचं असतं. कारण न जाणो त्या ठिकाणी पुन्हा आपण त्या मुद्द्यावर कधी येऊ किंवा कधी कळण्याचा योग येईल. एखादा विषय जर का आपल्याला स्पष्ट झाला तर पुन्हा त्याच्यात काही शंका राहत नाही. म्हणून दृढ अशा प्रकारचा बोध होण्यासाठी जरी करता वाटलं तर आपल्याला माहिती आहे किंवा हे डबल 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 जे सांगण्यात येतं समय परिवार कॅमेरा बघा. आणि म्हणून हे जे आपल्याला सांगण्याचं कारण हेच आहे आपल्याला स्पष्ट ज्ञान होण्यासाठी, दृढ होण्यासाठी. आणि हे दृढ झालं तर मग त्याबद्दल काही शंका राहत नाही. म्हणून दृढ अपरोक्ष ज्ञान
हे जे काही आपण बघितलं दुसऱ्या तरंगामध्ये की दृढ होणं वेगळं असतं, नुसतं होणं वेगळं आहे. पण काही गोष्टी जरी करता आपल्याला वाटतं की आपल्याला माहित आहेत, आपण ऐकलेले आहेत, पण तरी पण त्याचं चौफेर अशा प्रकारचं ज्ञान होण्यासाठी किंवा जशा आहे तशा स्पष्ट होण्यासाठी किंवा ऐकलेल्या असल्या, माहीत असल्या तरी सुद्धा त्या ठिकाणी त्या पक्क्या होण्यासाठी ते आपण पुन्हा म्हणून त्यालाच अभ्यास म्हणायचं. की म्हणून त्या ठिकाणी पुन्हा अशा प्रकारचं त्याचं चिंतन करणं. म्हणून चिंतने सरेतो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळांची. कारण हा मार्ग इतका सोपा आहे तर पुढे या ठिकाणी आपल्याला 5व्या तरंगामध्ये विषय येणारच आहे. की त्यांनी सांगितलं की हा ज्ञान मार्ग या ठिकाणी सोपा आहे. कारण या ठिकाणी अनुभवानं ओळखी करून घ्यायची, बाकी काहीच नाही. बसल्या जागेवर चिंतन केलं तर आपल्या सर्व काही या ठिकाणी मी परमात्मा आहे असं ध्यानात येऊ शकतं. आणि यामध्ये श्रवण भक्ती खूप महत्वाची आहे. आणि बाकीचे जरी करता असतं तर मग आता हे नाही जमल्यामुळं मग पुढं 3 प्रकारचं या ठिकाणी म्हणून 3 शिष्याला 3 मार्ग सांगितले. परंतु अगोदर या ठिकाणी विचार कोणाचा केला तर उत्तम अधिकाऱ्याचा विचार केला. म्हणून जे सद्गुरू असते तर त्या ठिकाणी ते अगोदर उत्तम अधिकाऱ्याचा विचार करते आणि नंतर मध्यम अधिकाऱ्याचा विचार करते आणि नंतर कनिष्ठाचा विचार करते. पण सर्वांचा सद्गुरू या ठिकाणी उद्धार करीत असते. अधिकार तैसा करू उपदेश. जसा अधिकार असला त्याप्रमाणे संत उपदेश करीत असते. म्हणून अशा प्रकारचा ह्या पहिला जो काही अधिकारी आहे तर तत्वदृष्टी तर याला ज्ञानानं बोध केला. याला अनुभव लक्षात आणून द्यायला लागले. याला प्रक्रिया सांगायला लागली. म्हणून ह्या काय ज्ञानाच्या प्रक्रिया आहेत की हिशोब काय काय आहे आणि चुकीची समजूत या ठिकाणी काय आहे किंवा चुकीनं आपण काय मानलेलं आहे आणि हिशोबानं काय ठरतं किंवा आपल्या समजुतीमध्ये कशा प्रकारची चूक झालेली आहे. तर ह्या प्रक्रिया आपण संतांच्या किंवा ग्रंथामध्ये बघितल्यानंतर लक्षात येतं की आपली समजूत जी आहे तर किती चुकीची आहे किंवा किती आपण नासमज आहोत, हे आपण काय समजायला लागलो आणि वास्तविक आहे काय किंवा ह्या ज्या काही घटना इथं व्हायला लागल्या त्याच्याबद्दल आपण कधी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बुद्धी वापरली नाही आणि अनावश्यक गोष्टीमध्ये या ठिकाणी आपण आपली बुद्धी खर्च करायला लागलो आणि जे कळून घ्यायला पाहिजे होतं ते आपण कळून घेतलं नाही. ज्ञान कसं व्हायला लागलं हे पण माहित नाही. आता बऱ्याच लोकांना या ठिकाणी त्यांना विचारलं की एका मिनिटात श्वास किती आहेत ते त्यांना सांगता येत नाही. आता सगळं सांगता यायला लागलं इकडचं दिल्लीपर्यंत काय येतं पण तुमचे श्वास तुम्हाला माहित नाही. मग आता शहाणे कसं म्हणावं की ज्याच्यावर शरीर चाललं इतक्या महत्वाच्या गोष्टी लक्षात नाही आणि त्यांना बाकीचा नमुना नंबर 8, 12 हे सगळं काही त्यांच्या पाठ आहे. बाकीच्या गोष्टी सगळ्या पाठ आहेत. परंतु जी खरी माहिती कमीत कमी व्यावहारिक माहिती तरी शरीराची तरी आहे का? आणि याची कधी महत्व वाटलं का? म्हणून ज्या गोष्टीत बुद्धी वापरायची नाही तिकडं बुद्धी वापरल्या गेली. अनावश्यक गोष्टीमध्ये आवश्यक गोष्टी करता तिचा त्या ठिकाणी उपयोग करायचा तर तो राहून गेला. आणि ज्ञानेश्वर महाराज तर सांगते की बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एकाकेश्वराजे सकळ सिद्धी करणे बुद्धीचं वैभव आहे. तर बुद्धी हा आपल्याला कळून घेण्यामध्ये किंवा सार काय असार काय योग्य काय अयोग्य काय कामाचं काय रिकामा जे काही अनावश्यक असणार ते काय तर हे कळून घेण्यासाठी आपण त्या बुद्धीचा उपयोग केला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण इकडं पाहतो की जे वानर असतं तर ते कधी पडलं तर पाठीवर पडत नाही आणि पडलंच पाठीवर तर त्याला त्या ठिकाणी ते आपल्या टोळीमध्ये घेत नाही बाकीच्या वानर. म्हणून हे जसं त्या ठिकाणी ते पडलं तर पडतच नाही, पडलं तर पोटावरच पडत, पाठीवर पडत नाही. म्हणून जसं त्या ठिकाणी ते त्याच्यात काय तरबेज आहे
किंवा एखादा गवई तो भजन म्हणाला तरी सुरातच म्हणन, आणि एखादा रडणं जरी रडायला लागला तर तो सुरात रडू, कारण ते जसं त्याच्या लक्षात नाही की त्याचं बोलणं सुद्धा स्वरातच असतं आणि त्याचं रडणं सुद्धा स्वरातच असतं. आता गायन काय स्वराच्या बाहेर जाईल का त्याचं, म्हणून त्यात लक्षात नाही. म्हणून अशा प्रकारच्या तशी इकडं बुद्धिवादी स्वतःला म्हणून घेणारे, परंतु ते बुद्धी त्याला बुद्धी नाही म्हणले. ज्ञानेश्वर महाराज तर म्हणले ये रे दुर्मती दे बोधाची विकृती दे निरंतर रमती अविवेकी. कारण ती दुर्बुद्धी आहे आणि दुर्बुद्धी ते मना कदा अनुपजो नारायणा. कारण ते दुर्मती आहे, दुर्बुद्धी आहे, आणि अशी दुर्बुद्धी मला देवा देऊ नको. कारण जी संसारामधला शहाणपणा शिकिती तर तीच बुद्धी तिला दुर्बुद्धी मानलेली, की म्हणून ती संसार करण्याचं शहाणपणा शिकिते, त्याला बुद्धी नाही म्हणायचं. म्हणून बुद्धीचे वैभव तिला बुद्धी म्हणायचं की जी परमात्म्याला जाणण्याचा प्रयत्न करते, परमात्म्यापर्यंत नेऊन घालते ती बुद्धी. बाकीची दुर्बुद्धी आहे. इथं संसारात बुद्धिवादी म्हणून घेणारे स्वतःला ते कसे निर्बुद्ध ठरते, कारण त्यांचं करणं त्यांच्यासाठीच घातक आहे, किंवा त्यांनी केल्यामुळे त्यांना दुःख झालं म्हणून त्यांचं करणं हे त्यांच्यासाठीच बाधक असल्यामुळं तर ते त्या ठिकाणी आपल्याला ध्यानात घेता येतं की ते चूक आहे, आणि म्हणून त्याला बुद्धी म्हणायचं नाही. कारण बुद्धी तीच आहे तर ती परमात्म्यापर्यंत नेऊन घालते. म्हणून हे आपल्या जसं चिंतनात म्हणा किंवा ग्रंथात म्हणा एक एक विषय आपल्याला जसे या ठिकाणी समजून सांगितले, तसे या विचारसागरात ग्रंथात सुद्धा एक एक प्रक्रिया आपल्याला समजून सांगायला लागले की ज्ञानाची रीती ही प्रक्रिया या ठिकाणी आपण आज थोडीफार बघितली, पुन्हा आपण उद्या बघणार आहेत. म्हणून या ज्ञानाची रीती तसेच या ठिकाणी अनेक ग्रंथामध्ये आपल्याला ह्या सगळ्याच गोष्टीची काय, आता बुद्धी काय ते आपण बघितलं की माऊलीनं त्याग सांगितला, की त्याग सांगताना सांगितलं की त्याग कशाला म्हणायचं. त्याग आपण नुसतं त्याग म्हणतो, किंवा काही काही ना त्या ठिकाणी घरदार सोडले म्हणजे त्याग नाही, काही काही ना कपडे बदलले म्हणजे त्याग नाही. तर त्याग कशाला म्हणायचं. तर आपलं या ठिकाणी आता मृत्तिका त्यागे घटू का तंतु त्यागे पटू ते जिजे जेवी वटू बीज त्यागे. मृत्तिकाचा त्याग केला म्हणजे घटाचा त्याग केला, मृत्तिका त्यागे घटू. तंतूचा त्याग केला म्हणजे पटाचा त्याग केला, तंतू त्यागे पटू. हे जिजे जेवी वटू बीज त्यागे. बीजाचा त्याग केला की वट वृक्षाचा त्याग केला. ते दोन्ही भिंती मात्र ते जिजे अवघेची चित्र का निद्रा त्यागे विचित्र स्वप्न जाळ. भिंतीचा त्याग केला की चित्राचा त्याग आपोआप झाला. ते दोन्ही भिंती मात्र हे जिजे अवघेची चित्र निद्रा त्याग विचित्र स्वप्न जाळ. निद्रेचा त्याग केला की स्वप्नाचा त्याग झाला. स्वप्नाचा काही अलग त्याग करायचा नाही. परत त्या ठिकाणी सांगायला लागले नाना जळ त्यागे तरंग का समुद्र त्यागे मेघ ते जिजे दैसे भोग धन त्यागे. हे नाना जळ त्यागे तरंग, पाण्याचा त्याग केला की तरंगाचा त्याग झाला. नाना जळ त्यागे तरंग समुद्र त्यागे मेघ हे जिजे दैसे भोग धन त्यागे. समुद्राचा त्याग केला की मेघाचा त्याग झाला, आणि भोगाचा त्याग धनाचा त्याग केला की भोगाचा त्याग झाला. दृष्टांतात सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टांत सुद्धा उपयोगी, की रोग न गणिजे घरी पथ्याची हा एक दृष्टांत आहे. त्याचे दृष्टांत जरी त्या ठिकाणी आपण पाहिले तरी सुद्धा या ठिकाणी त्याच्यातून बी खूप काही नकाशी दांडापर्यंत गेले. दृष्टांत जरी घेतला तरी पण दृष्टांतातून बी ज्ञान होतं की पथ्य करणाऱ्याच्या घरी रोग येत नाही. हे दृष्टांत द्याले इथं पण दृष्टांत द्याला की ते सांगते हे जिजे जैसे भोग धन त्यागी, की धनाचा त्याग केला की भोगाचा त्याग होतो. हे दृष्टांत सांगितलं आहे. परंतु सिद्धांत सुद्धा ठरवतो की धनवंत असल्यावर भोग जास्त असते, आणि भोग जास्त असल्यावर रोग जास्त होते.
इथं रोग होते आणि पुढं पुन्हा त्या ठिकाणी धनासक्त माणसाला अधोगती होत असते. राजेरंक होती यमाची या घरी, आचरण बरी नाही म्हणून, किंवा रावरंक हो का उंच निंच याती, भक्ती विनमाती मुखी त्याच्या. म्हणून हा एक आडसर आहे. ते जर धनामध्ये जर आसक्त झाला तर, धनामध्ये जर आसक्त झाला तर ते धनच त्याला नरकाला नेतं. म्हणून नाना जळ त्यागे तरंग, समुद्र त्यागे मेघ, तेजीजे जैसे भोग धन त्यागे. पाण्याचा त्याग करायचा असला, जलाचा त्याग, तरंगाचा त्याग केला की पाण्याचा त्याग झाला. म्हणून हे जसं सांगितलं तसं भोगाचा त्याग करायचा असला तर धनाचा त्याग केल्यावर भोगाचा त्याग होत असतो. कारण ज्याच्याकडे धन आहे त्याच्याकडे भोग आहे. जो जास्त, म्हणून साधू संत या ठिकाणी वैराग्य राहतो त्यांना, की ते जास्त या ठिकाणी आशापास म्हणून मर्यादित गरजा, अनावश्यक गरजा सुद्धा त्यानं वाढिल्या नाही. हौशी तर सोडून द्या, माणसं हौशी करायला लागलीत. हौशी सोडून द्या म्हणले, अनावश्यक गरजा सुद्धा त्यानं सोडून द्यायला की भजन करायमुळं. म्हणून आपण पाहतो तुकाराम महाराजांना ते म्हणले कुठं घर बांधायचा वेळ घालायचा भजन करायला सोडून देऊन. नामदेव महाराज म्हणले कुठं झोपडं शाकारावं, आता भजन करायचं आपल्याला. म्हणून ते झोपडं शाकारला देव आले. आता कुठं धन कमीत बसावा, त्यात वेळ जातो, भजन करायचं राहून जाईन. याच्यापेक्षा त्या ठिकाणी ते इतकं वैराग्य होतं. पण तरी सुद्धा आपल्याला म्हणले की ठाईचे भविष्यनी कराय कशी. म्हणून जास्त केलं आणि थोडं सांगितलं, जास्त त्याग केला आणि आपल्याला थोडा सांगितला. कारण ते भजन करायला डोंगरावर जात होते आणि आपल्याला सांगितलं की ठाईचं भविष्यनी कराय कशी. इथं सांगितलंच नाही. तर अशा प्रकारचा मार्ग सुद्धा त्याने आपल्यासाठी करून ठेवला. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भारत झाले आहे, इतका सोपा मार्ग त्याने करून ठेवला. म्हणजे जसे त्यांचे उपकार आहेत. म्हणून हे काय सांगू आता संतांचे उपकार, मद निरंतर जागविती. आणि असे जागे करणारे संत असतात. पण कोण जाग करतं तर संत जाग करते. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं जाग बाकीचे झोपी घालते आणि संत काय करते, जाग करते. कारण मी कोण आहे हे फक्त संत सांगत असते आणि संतांना सांगितल्यानंतरच आपल्याला स्पष्ट होत असतं. कारण बोध या ठिकाणी त्यांच्याच ठिकाणी असतो. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. ज्या ठिकाणी गुरु असते त्या ठिकाणी ज्ञान असतं. म्हणून सहज ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलण्यातून ओवीचा अर्थ पाहा लागलो आपण तर, घन त्यागे नाना जल त्यागे तरंग, समुद्र त्यागे मेघ, तेजीजे जैसे भोग धन त्यागे. अरे धनाचा त्याग, धन कोणाला आवडत नाही. मग धन आवडतं आणि धन कशासाठी पाहिजे असतं तर भोगासाठी पाहिजे. कारण धन असलं म्हणजे मान येतो, धन असलं म्हणजे काही भोगता येतं, कसं राहता येतं, काही भेटतं, कुठं बी त्या ठिकाणी मजा करता येते. यासाठी सर्वांना काय पाहिजे, धन पाहिजे. त्याच्यामध्ये महाराज लोक सुद्धा मागं राहिले नाही. कारण महाराज लोकांना सुद्धा काय पाहिजे, धन पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारच्या ठिकाणी आता इथं जरी सांगत असले की सर्व खोटं आहे, सर्व मिथ्या आहे जाणून, तरी पण धनाची आसक्ती सुटत नाही. आणि म्हणून असे त्यांना महाराज म्हणू नये आणि त्यांना हातभर लांबच ठेवा, तरच परमार्थ कळन. कारण त्यांनाच त्या ठिकाणी तेच आसक्त आहेत हे काय सांगणार आहे. म्हणून अशा प्रकारचे धनासक्त माणसाला ज्ञान कळत नसतं. आणि म्हणून जिथं धन आहे, धनाची आसक्ती आहे, तिथं ज्ञान या ठिकाणी राहत नसतं. म्हणून परद्रव्य परनारी आता धरी विटाळ, देवतया जवळे असे पापनाचे दर्शने. तुकाराम महाराज सांगते की परद्रव्य परनारी या दोन्हीचा विटाळ धर, देव तिथं आहे. पण इतकं जमत नाही. मग हे जर महाराज लोकांना जमत नाही तर बाकीच्याला कसं जमलं. आणि म्हणून या ठिकाणी अशा लोकांना अधिकार नाही सांगण्याचा, ज्ञान सांगायसाठी. म्हणून अनुभवही आले अंगा, ते या जगा देतसे. आणि म्हणून अशा प्रकारचं परमार्थ करणारानं तरी त्या ठिकाणी असं त्या ठिकाणी असं वागलं पाहिजे की त्याचा आदर्श घेता आला पाहिजे.
आणि जर यायचा आदर्श जर घ्यायचा गेलं तर मग यासारखं वागावं लागेल. म्हणून बोले आण चाले आण तेथे कसे ब्रह्मज्ञान. म्हणून ज्या ठिकाणी एक बोलल्या जातं आणि एक चालल्या जातं तिथं ब्रह्मज्ञान राहत नसतं. आणि हे जसं संतांनी सांगितलेलं आहे, म्हणून संतांच्या संगतीत येऊन आपल्याला हे कळून घेतलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपल्याला स्पष्ट बोध होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आपण त्याचा अट्टहासच आपण त्या चिंतनच करीत राहिलं पाहिजे. कारण चिंतनानंच हे कळत असतं आणि हे चिंतन संताकडून होत असतं. आणि संत त्याला म्हणायचं की जे उदास असतील, ज्यांना बाकीचं काहीच आवडत नाही, न आवडे जन धन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, की ज्यांचा पैसा विषय आहे, ज्यांचा मान विषय आहे, त्यांना संत म्हणू नये किंवा म्हणणारे फसत असतील. म्हणून या ठिकाणी आपण फसू नये म्हणून त्यांना संत म्हणू नये. की संत तेची जाणा हे देही उदास, ज्यांना आशा पास ज्यांची निवारून गेली त्यांना संत म्हणायचं. आणि हे संत हे सद्गुरू या ठिकाणी शिष्याला काय सांगते ते आपण आता उद्याच्या भागामध्ये बघू. आता पसायदान होईल. आता विश्वात नकी देवे, येणे भागयज्ञ तोषावे, सो निमज द्यावे पसाय दानही. जे घळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर मिरती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर दावो, विश्व धर्म सूर्य पावो, जो जीवांशील तो ते लावो प्राणी जात, वर्षोत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांचे मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटतो तयाभूता. चला कल्पतरूचे आरव, चैतना चिंतामणीचे गावो, बोलती जे अर्णवो पियुषांचे, चंद्रमेघे आलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वही सदा सज्जन स्वैरे होती. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवा नितीन लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोकी, दृष्ट विजय व्हावी. हेत म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो, येणे वर ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वर ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वर ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिकावडे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्वांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण. जय हरी महाराज. हरी जय. जय हरी महाराज. रामकृष्ण हरी महाराज. जय हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण. रामकृष्ण. रामकृष्ण महाराज. रामकृष्ण. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण. जय हरी महाराज. जय हरी जय. रामकृष्ण हरी महाराज. जय हरी. जय हरी जय. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. जय हरी बुवा. जय हरी जय. नाना जय हरी घालालीत. तुम्ही जय हरी जय हरी. बोला. जय हरी काय नाही. आवाज मला येणं ओळखू कोणाचा. बरोबर. नाना आहेत ना. जय हरी महाराज. जय हरी जय हरी जय हरी. महाराज आहेत का? बरोबर. नमस्कार. अष्टांग दंडवत. तुम्हाला दंडवाद घालायला नाना, पण व्हिडिओ चालू नाही बघा आता. असा हात जोडा ना. जमलं.
कसं काय बंद होतं का चिंतन महाराज? कोणते महाराजाला विचारलं? बापूराव महाराजाला म्हणलं आज तुमचं प्रवचन बंद होतं काय? असं झोपले काय? आपण महाराज कोणते शिळके का? नाही नाही नाही. गोरे गोरे गेले नाही आहे आहे गेले आता घरी आहे गेले. आयत आयत जात बरं, नाही. बरं. बरं. विठ्ठल विठ्ठल. बरं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.
व्हिडिओ कॉल बंद बंद राहतं. आणि जर नाहीच आपल्याला बंद करणं झालं तर डायरेक्ट लाल बटन दाबायचं, याच्यावर अशा आडव्या